ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये डॉक्टर आता सायलीला म्हणतात की कॉंग्रॅच्युलेशन, तुमची शंका खरी ठरली, लवकरच तुम्ही आई होणार आहात. तर प्रेग्नेन्सीची न्यूज ऐकल्यानंतर सायलीला खूपच आनंद होतं. तेच दुसरीकडे आता लेडी कॉन्स्टेबल प्रियाला सांगत असते की तू काहीतरी खाऊन घे, कारण तू गरोदर आहे, असं उपाशी राहून नाही चालणार. तर आता प्रियाला ही न्यूज ऐकल्यानंतर खूपच आनंद होतो. प्रिया म्हणते की मी गरोदर आहे, याचा अर्थ आता अश्विन मला नक्कीच स्वीकारेल. जेलमधून सुटण्याची आणि सुभेदारांच्या घरात पुन्हा एंट्री घेण्याची चांगलीच संधी आहे. तर आता प्रिया खरंच प्रेग्नेंट आहे की हा सुद्धा तिचा प्लॅन आहे, हे तर आपल्याला लवकरच कळेल. तर इकडे पूर्ण आजी सायलीला विचारत असते की कुठे माझा चष्मा लपवलाय. तेव्हा सायली तिथे झाडाखालून तो चष्मा काढते आणि पूर्ण आजी सायलीला म्हणते की तुझी सवय काय जाणार नाही, लहानपणीपासून सुद्धा तू याच झाडाखाली माझा चष्मा लपवायची. तर यावेळेस सायली पुन्हा विचारात पडते की मी जे काही करते तेच खऱ्या तन्वीने सुद्धा केलं. तन्वी आणि माझ्यामध्ये नक्कीच कोणतं तरी कनेक्शन आहे.